नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नात्यांची घट्ट वीण या पाठात तुमचं पुन्हा एकदा स्वागत। कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 4 नात्यांची घट्ट वीण या पाठाला आज आपण सुरुवात करणार आहोत। या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। पाठाच्या सुरुवातीच्या परिच्छेदांमध्ये आपण पाहिलं की माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा काही नाती स्वतःबरोबर घेऊन येतो। काही नाती आपली ही रक्ताची नाती असतात, ते आपल्याला सहज मिळत असतात। आपण त्याच्यामध्ये फेरबदल करू शकत नाही। म्हणजे हे आपले आई वडीलच आहेत, आपण सांगू शकतो हे माझे आई वडील आहेत, हे माझी भावंड आहेत, ही माझी आजी आजोबा आहेत। ही नाते आपण रक्ताची नाते असे म्हणतो। मग बघा, हे आई वडील जेव्हा आपल्याला जन्म देतात ते आपल्याला आपुलकीने प्रेमाने आपल्याला वाढवत असतात। वेळ प्रसंगी आपल्याला घडवत असताना, आपल्यावर संस्कार करत असताना त्यांना कधी प्रेमाने आपल्याला हाताळत असतात, तर कधी वेळ प्रसंगीने आपल्यावर कठोर सुद्धा होतात। आईबरोबर आपलं नातं अगदी प्रेमाने फुलत असतो, पण वडिलांबरोबर नातं बनवताना थोडं आपण हातचं राखून नातं तयार करत असतो, कारण की वडिलांचा स्वभाव थोडा कडक असतो। पण त्यातही वडील आणि मुलांमध्ये जेव्हा सुसंवाद होतं तेव्हा ते मैत्रीचं नातं तयार होतं आणि मुलं आणि वडिलांमधील हे नातं फुलत जातं। लेखिका पुढे सांगत आहे, मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं कळतही नाही। बघा, आता सुरुवातीचा काळ वेगळा होता। आई वडील मुलांना थोडे बंधनामध्ये वाढवत होते, पण आजकाल आई वडील मुलांना फार स्वातंत्र्य देतात। मायेने वात्सल्याने मुलांना वाढवत असताना हे पडदे, म्हणजेच लेखिकेला सांगायचे की मुलं कधी मोठी होतात ते समजत नाहीत। आई वडील मुलांना वाढवत असताना अतोनात कष्ट प्रयत्न करत असतात, खूप कठोर प्रयत्न करून मुलांना ते वाढवत असतात। जे हवं सर्व ते मुलांना आणून देत असतात। अशातच ज्याप्रमाणे बघा, एखादं पक्षी जे असतं ना, जेव्हा आपलं पिल्लू घरट्यामध्ये असतं तेव्हा आपल्या मायेच्या पंखाने आधार देऊन वाढवत असतं, पण जेव्हा त्या पिल्लांना पंख फुटतात तेव्हा त्यांना आपल्या आईवडिलांच्या आधाराची गरज भासत नाही। ते स्वतःहून उडून पूर्ण आकाशामध्ये झेप घेऊ लागतात। सुरुवातीला झेप घेताना त्यांना फार भीती वाटत असते, पण आई वडील म्हणजे त्या पिल्लांचे जी आई असते हळूहळू त्यांना आकाशात झेप कशी घ्यायची ते शिकवत असते। आणि एकदा का त्यांना पिल्लांना झेप घ्यायला ते शिकले तर ते आकाशामध्ये मुक्तपणे संचार करतात, त्यांना कोणाच्या आधाराची गरज नसते। तसंच मुलंसुद्धा जेव्हा लहान असतात तेव्हा प्रत्येक क्षणाला त्यांना आईवडिलांच्या आधाराची गरज असते, पण हळूहळू जेव्हा ती मुलं मोठी होतात आणि पंख पसरून ते उडायला सुरुवात करतात, म्हणजे जगाबरोबर त्यांचा संबंध वाढतो, हळूहळू ते स्वतः बाहेरच्या संसारामध्ये विश्वामध्ये स्वतःच्या ज्ञानाच्या आधारे ते आपले एक अस्तित्व निर्माण करू लागतात। आणि अशी ही लहान मुलं आईवडिलांच्या आधारस्तंभावर वाढलेली ही मुलं जेव्हा हळूहळू मोठी होतात तर ती कधी स्वतःचे निर्णय घेऊ लागतात, कधी काय चांगलं काय वाईट ह्या गोष्टींची जाणीव त्यांना होते, हे आईवडिलांना कळत नाही। आणि मग हळूहळू ते स्वतःचं एक वेगळं विश्व तयार करतात। शिक्षण झाल्यानंतर पुढील आयुष्यासाठी पुढील आयुष्याची प्रगती करण्यासाठी ते शिक्षण घेण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी ते बाहेरगावी जातात, पण त्यांची झेप जेव्हा समुद्रापलीकडे जायला लागते तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्यांची वेदना असह्य होते। मग बघा, प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की आपली मुलं मोठी व्हावी, त्यांचं भलं व्हावं, हे प्रगती व्हावी, विकास व्हावा, हे स्वप्न उराशी बाळगूनच आईवडील जीवन जगत असतात। आणि अशा वेळेस जेव्हा मुलं मोठी होतात आणि शिक्षणाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने ते आपला देश सोडून दुसऱ्या देशही जातात, म्हणजे 7 समुद्रपलीकडे जेव्हा जायचा निर्णय ते घेतात
तेव्हा आईवडिलांना पुन्हा एकदा त्या आपल्या कोणत्याही आईवडिलांना असंच वाटतं की आपली मुलं आपल्याजवळच असावी. प्रत्येक पालकांना असंच वाटत असतं की आपले मुलांची प्रगती व्हावी. मग निर्णय घेतात की त्यांचा पुढे जर विकास करायचा असेल तर त्यांना आपला देश सोडून दुसरीकडे जाणं गरजेचं आहे. त्यावेळेस ही नात्यांची आपल्या वेदना जी असते ना ती आईवडिलांसाठी असं हे होते की जोपर्यंत मुलगा आपल्यासमोर असतो, मुलं आपल्यासमोर असतात, लहानांची मोठी होत असतात, तोपर्यंत त्यांच्या लालन पालन करण्यामध्ये, त्यांची पालनपोषण करण्यामध्ये आईवडिलांना फार आनंद मानत असतात ते. आणि ह्या आनंदासाठी, मुलांच्या सुखासाठी ते अतोनात कष्ट करत असतात. पण सगळ्यात जास्त वेदना तेव्हा कधी होते पालकांना की त्यांची मुलं त्यांच्या नजरेसमोर नसतात. जेव्हा ते इतर गोष्टींसाठी किंवा नोकरीच्या निमित्ताने जेव्हा ते दूरदेशी जातात त्यावेळेस आपले मुलं आपल्या नजरेसमोर नसणार, आपल्या नात्यामध्ये एक दुरावा निर्माण होणार. ही वेदना आईवडिलांना असह्य होते, म्हणजे ते सहन करू शकत नाही. पण तरीही आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आईवडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं आणि कधी? बघा, आईवडिलांच्या मनात असतं की आपली मुलं कधीच आपल्या नजरेआड होऊ नये, पण मुलांच्या सुखासाठी ते आपल्या भावनेंना आवड घालतात आणि मुलांनी घेतलेले निर्णय आईवडिला आनंदाने घेत आहेत असेच दाखवतात. म्हणजे आनंदाचा मुखवटा आईवडील धारण करतात की मुलांसमोर आपल्या मनातील दुःख, आपल्या मनातील भावना, आपल्या मनातील त्या वेदना कधीच दाखवत नाही आणि त्या आनंदाचा मुखवटा घेऊन मुलांसमोर वावरत असतात. आणि मग अशा वेळेस मुलांना सुद्धा वाटतं की अरे हां, आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो आईवडिलांना योग्य वाटत आहे. आईवडिलांना त्या निर्णयाने कोणत्याही प्रकारचं दुःख झालेलं नाही आहे असंच मुलं गृहीत धरून चालतात. कारण की आईवडील आपल्या मनातील दुःख कधीच मुलांसमोर व्यक्त करत नाही आणि आईवडिलांचं दुःख मुलांना कळत नाही. ही आईवडिलांची जीवाची उलघाल कधीही न कळणारी असते मुलांसाठी. बघा, आईवडिलांच्या मनाची ना ताळमेळ होत असते. त्यांना कळत नसतं की आपलं दुःख मुलांना, आपले मनातील विचार मुलांसमोर त्यांना दाखवायचे नसतात. आणि मग आईवडिलांची ही जीवाची उलाढाल आहे ना मुलांसाठी नेहमीच कधीच व्यक्त न होणारी असते. मुलांना हे कळतही नाही. या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो. हे दुःख जरी उरी बाळगून आशीर्वादासाठी उंचावलेले हात तसंच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे आईवडील काय करू शकतात? आता इथे बघा, लेखिकेने प्रश्नचिन्ह दिलेले आहे ह्या पाठीमागे की नेहमी असंच होतं की ह्या विश्वात्मक जगामध्ये की ह्या विश्वामध्ये ही रीतच आहे की जोपर्यंत मुलांना आपल्या आधाराची गरज असते तोपर्यंत मुलं आपल्या जवळ असतात. पण एकदा का त्यांना ते स्वतःच्या पायावरती उभे राहू लागतात, त्यांना त्यावेळेस नात्यामध्ये अडकण्यापेक्षा ते स्वतंत्र विचाराने जगू लागतात आणि नात्यामध्ये अडकण्यापेक्षा ते स्वतःचा विकास, प्रगतीकडे जास्त त्यांचा कल असतो. मग ह्या विश्वात्मक जगामध्ये आईवडील पोरके होत जातात आणि हे पोरकेपणाचं दुःख ते काय करतात, उरी बाळगून, म्हणजे आईवडील त्यांचं हे पोरकेपणाचं दुःख की आपली मुलं आपल्यापासून दूर होणार आणि आपण पुन्हा एकटे पडणार आणि आपण पुन्हा पोरके होणार. त्यांना माहिती असतं, कल्पना असतं ह्या जगामध्ये काय चाललेलं असतं याचा अंदाज त्यांना माहिती असतं की एकदा मुलं आपल्यापासून दूर गेली तर पुन्हा ते वात्सल्य, ते प्रेम, ते जिव्हाळा आपल्यामध्ये नाही राहणार आणि आपण पुन्हा एकदा पोरके होणार, एकटे होणार. हे दुःख त्यांच्या मनामध्ये सलत असतं. ऊर म्हणजे हृदय किंवा मन. मग हे दुःख ते मनामध्ये ठेवूनच आपले आशीर्वाद मुलांना नेहमी देत असतात. आशीर्वादासाठी उंचावलेले हात तसंच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं बघा, कितीही मनामध्ये दुःख असेल तरी पण ते मनात त्यांच्या नसतं की आपले मुलं कोणत्याही कारणास्तव आपल्यापासून दूर जावे. पण तरी पण मुलांच्या पाठीवरती ते डोक्यावरती ते मायेने आशीर्वाद देतात, प्रेमाने आशीर्वाद देतात आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. पण खरंच या पलीकडे आईवडिलांना काही पर्याय नसतो आणि म्हणूनच ते मनात कोणतंही दुःख सलत असताना चेहऱ्यावरती आनंदाचा मुखवटा चढवून मुलांच्या प्रगती आणि विकासाचा विचार करून ते मुलांना पुढे जाण्यासाठी
प्रोत्साहनच देत असतात. पुढील परिच्छेदामध्ये लेखिका सांगते की आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहीत आहे, पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरच्या जबाबदारीची मुखवटा दूर केलात तर त्यामागे चेहऱ्यावरून ओघळणारे देखील अश्रूच असतात. बघा, आपल्या समाजामध्ये लहानपणापासूनच मुलांवरती काही गोष्टी बिंबवली जातात की मुलीने नेहमी कसं असावं, मुलाने नेहमी कसं असावं. मुलगी म्हटली का ती नेहमी मुळमुळीत रडणारीच असते. मुलगा म्हणजे कसा खंबीर असतो. जर एखादा मुलगा छोट्या छोट्या कारणावरनं जर रडत असेल तर आईवडील काय सांगतात, काय मुलीसारखा रडतोयस तू, तू मुलगा आहेस, कसं असला पाहिजे, मुलाने कधी रडायचं नसतं. हे त्यांच्या मनावरतीच बिंबवलं जातं. म्हणून बघा, आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहीत असते. म्हणजे की आई आपलं मनातील दुःख आहे ना रडून व्यक्त करत असते. अश्रू म्हणजे काय, रडणे. डोळ्यातून जे पाणी धारत वाहत असतं ना त्याला आपण अश्रू म्हणतो. म्हणजे बघा, आपल्या आईला नेहमी आपण तिचं मनातलं दुःख व्यक्त करताना पाहतो. काही झालं तर ती रडून आपलं दुःख व्यक्त करू शकत असते. पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरच्या जबाबदारीचा मुखवटा दूर केलात पण बापाला कधी रडण्याचा अधिकार नसतो. का? कारण की त्याच्यावरती नेहमी जबाबदारी असतो. तो स्त्रियांसारखा कधी रडून आपलं मन व्यक्त करत नाही. कारण की त्याला माहिती आहे, तो जर खचला, रडला तर आपल्या कुटुंबाचा आधार खचेल. म्हणून तो काय करत असतो, जबाबदाऱ्यामध्ये अडकलेला असतो. म्हणून पुरुष हा घराचा आधारस्तंभ असल्या कारणाने त्याच्यावरती स्त्रियांपेक्षा किंवा आईपेक्षा जास्त जबाबदारी असते. म्हणून तो आपलं रडणं कधीच दाखवत नाही. तो आपलं दुःख, आपले अश्रू नेहमी लपवत असतो. आणि म्हणून इथेच सांगितलेलं आहे की बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरच्या जबाबदारीचा मुखवटा दूर केला तर त्यामागे चेहऱ्यावरून ओघळणारे देखील अश्रूच असतात. बघा, वडिलांच्या मनामध्ये सुद्धा दुःख असतं. आपल्या मुलांपासून दूर होणं कोणत्या वडिलांना आवडेल? अजिबात आवडणार नाही. पण जबाबदारीच्या ह्या भूमिकेमध्ये त्याला आपले अश्रू नेहमी लपवावे लागतात. मग जेव्हा जर आपण एक विचार केला, जर वडिलांवरती जे जबाबदारीचं हा मुखवटा असतो तो जर आपण बाजूला सारला तर त्यांच्यामध्ये सुद्धा आईप्रमाणेच एक हृदय असतं. ते भावनाशील हृदय आपल्याला दिसून येतं. ज्याप्रमाणे आईला आपला मुलगा दूर गेल्याचं दुःख असतं त्याप्रमाणेच वडिलांच्या मनामध्ये सुद्धा ते दुःख सलताना आपल्याला दिसतं आणि त्याच्या चेहऱ्यावरती ओघळणारे देखील अश्रू आपल्याला त्यावेळेस दिसून येतील. ते फक्त जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडवले जातात आणि त्यांच्याच गळ्यातल्या उपरणाने पुसले जातात, एवढे मात्र खरे. आता बघा, लेखिका इथे सांगतात की जेव्हा बघा मुलीचं लग्न होतं तेव्हा आई आपल्या मुलीला निरोप देताना आपल्या मनातील दुःख रडून व्यक्त करते. पण तोच वडील जेव्हा मुलीला सासरी पाठवत असताना हृदय रडताना तो दिसत नाही. तो हळूच रडत एका बाजूला कोपऱ्यात उभा राहून रडत असतो आणि उपरण्याने आपलेच अश्रू आपल्याच उपरण्याने पुसत असतो. म्हणजे आपल्या डोळ्यातील अश्रू तो घरातील कुटुंबातील इतर व्यक्तींना दाखवत नसतो. कारण की त्याला माहिती आहे, जर आपले अश्रू घरातील इतर सदस्यांनी पाहिले तर ते अजून दुःखी होतील, अजून कष्टी होतील. म्हणून तो स्वतःला स्वतः आधार देत असतो. एवढे मात्र खरे, नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूकडील घडणारी प्रक्रिया असते. तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते. बघा, एखादं नातं जेव्हा निर्माण करायचं असतं, रक्ताचे नाते आपल्याला सांगावे लागत नाही, ते आपोआपच निर्माण होत असतात. पण एखादं नवीन नातं जर निर्माण करायचं असतं तर ते जी नातं निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ना ती दोन्हीकडनं झाली पाहिजे. जसं की नवऱ्या बायकोचं जे हे नातं आहे, एखाद्या घरामध्ये एखादी मुलगी लग्न करून जाते तर त्यावेळेस तिचं आगमन करत असताना दोन्ही बाजूंनी त्याचं आगमन झालं पाहिजे. की मुलीने सुद्धा ते नातं मनापासून स्वीकारलं पाहिजे आणि नवऱ्या मुलाने सुद्धा ते नातं मनापासून स्वीकारलं पाहिजे. जर दोघांच्या मनामध्ये हे नातं स्वीकारण्याची क्षमता नसेल तर ते नातं कधीच सक्सेस होत नाही, ते नातं कधीच टिकत नाही. नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूकडील प्रक्रिया असते. मग ते नातं कोणतेही असू दे, नवरा आणि बायकोमधील नातं असू दे किंवा इतर कोणतंही नातं असू दे, तर ते दोन्ही नातं जर जुळवायचं असेल तर दोघांच्या मनामध्ये ते नातं जुळवण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. दोन्हीकडनं त्याची सुरुवात झाली पाहिजे. असं घडलं तरच ती नाती जुळून येतात.
नाहीतर अनेक दुवे नात्यातून निखळून जातात। मग बघा, एखादं नवीन नातं फुलवत असताना, नवीन नातं तयार करत असताना जर नवरा बायकोंमध्ये सुसंवाद झाले नाही, त्यांच्यामध्ये जर कोणत्याही प्रकारचा आडमुठपणा आलं तर ते नातं कधीच टिकत नाही। तर त्याच्यामध्ये जर नातं टिकवायचं असेल तर दोघांमध्ये मनापासून ते नातं सुरुवात करण्याची तयारी असली पाहिजे। जर जोर जबरदस्तीने नातं टिकवण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये कधीच नात्यामधले ते प्रेमळपणाचे, ते वात्सल्याचे, त्यांच्या सहवासामध्ये जर आपण नाही आलो तर त्यांच्यामध्ये कधीच नातं निर्माण होत नाही, तर ते दुवे नात्यातून निखळून जातात। म्हणून बघा, आजकाल जेव्हा लग्न ठरवलं जातं तर मुलींना दोघांनाही, नवरा मुलगा आणि नवरी मुलगी दोघांनाही विचारलं जातं। दोघांची मनं जुळली, दोघांची विचार जुळली तरच ते संबंध पुढे नेले जातात, नाहीतर मग ते संबंध तिथेच थांबवले जातात। जर जोर जबरदस्तीने, कधी मुलीला सुद्धा बघा जोर जबरदस्तीने लग्न करण्यासाठी भाग पाडलं जातं, पण नवऱ्या मुलाच्या मनात नसेल तर ते नातं पुढे काय होतं, टिकत नाही। मग त्यांच्यातील तो नात्यातला जो दुरावा असतो तो तिथेच निखळून जातो। तर अशा रीतीने या पाठाच्या परिच्छेदेमध्ये आलेले पहिले कठीण शब्दांचा अर्थ आपण जाणून घेऊया। पाहूया पाठातील कठीण शब्दांचे अर्थ। सृजन, निर्मिती, कानमंत्र, गुप्त सल्ला, गुप्त मंत्र। वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ पाहूया। जवळीक साधणे, सलगी प्राप्त करणे, मैत्री मिळवणे। तारेवरची कसरत करणे, कोणताही निर्णय घेताना प्रचंड गोंधळ होणे, जीवाची उलाढाल होणे, मनाची तगमग होणे, तळमळ होणे, मनात कालवाकाल होणे किंवा जीव घाबराघुबरा होणे। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण नातेसंबंध कसे टिकवले पाहिजे याबद्दल चर्चा केली। नात्यांची ही वीण अत्यंत सुंदर पद्धतीने गुंफू शकतो जर आपण त्याच्यामध्ये आपुलकीचे, जिव्हाळ्याचे नातं निर्माण केलं तर। पाठाच्या पुढील परिच्छेदांचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे, पण तो आपण पाठाच्या पुढील सेशनमध्ये शिकणार आहोत। धन्यवाद।